यानंतर एक मोठी बातमी आहे। एकीकडे राज्यामध्ये विविध मुद्द्यांवरनं धार्मिक तणावाची परिस्थिती असताना दुसरीकडे पुण्यामध्ये एका हिंदू ब्राह्मण व्यक्तीचा अंत्यविधी एका मुस्लिम बांधवानं केलाय। रमजानचा पवित्र महिना सुरू असताना आणि रोजे सुरू असताना अचानक फोन येतो, एका निराधार ब्राह्मण व्यक्तीचा मृत्यू झाला आणि त्याचे अंत्यविधी तुम्ही कराल का? सगळी कामं सोडून ही व्यक्ती अंत्यसंस्काराला धावते। इतकंच नव्हे तर पिंडदान सुद्धा करते। सुधीर किंकळे यांच्या अंत्यसंस्कारासाठी धावलेल्या जावेद खान यांचं हे माणुसकीला मोठं करणारं कर्तृत्व आज दिवसभर चर्चेच्या केंद्रस्थानी आहे। माणुसकी इन्सानियतचा हा फरिश्ता जावेद खान आपल्या सोबत आहेत। आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांच्या सोबत। वैभव, श्वेता, जावेद खान आपल्या सोबत आहेत। जावेद खानजी, तुमचं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये। तुम्ही जे काही केलं त्याचं जे कौतुक होतं आहे, खरं तर तुमचे आभार मानायला हवेत। इतक्या तणावाच्या वातावरणामध्ये, म्हणजे नागपुरात दंगल होते, कुठंतरी हिंदू मुस्लिमांचे वाद पेटवण्याचा प्रयत्न केला जातो, या सगळ्यामध्ये तुम्ही एका हिंदू ब्राह्मण व्यक्तीचे अंत्यसंस्कार केले। तुमचं रमजान सुरू आहे, रोजे आहेत तुमचे, असं असताना तुम्ही बडीरात असतानासुद्धा सकाळी उठून सगळी कामं बाजूला सोडून जाऊन अंत्यसंस्कार केले, पिंडदान केलं। शेवटपर्यंत ते विधी संपेपर्यंत तुम्ही त्यांच्या भगिनींसोबत राहिलात, सुधीर किंकळेंच्या। ही प्रेरणा तुम्हाला कुठून आली? म्हणजे तुम्ही आधीपासून हे काम करताच, पण हे सगळं कधीपासून सुरू झालं, कसं सुरू झालं, आणि हे जे प्रकरण आहे ते नेमकं काय, जरा विस्तारानं सांगा। बघा, कसं आहे, माणुसकी सर्वात मोठी जात आहे आणि मी इस्लाम धर्मातून येतो आणि आमच्या इस्लाम धर्माची शिकवण आहे की तुम्हाला मदत करताना तुम्ही त्या व्यक्तीची कुठल्याही प्रकारची जात, धर्म, पंथ न बघता मदत केली पाहिजे। कोरोना काळात आम्ही जे अंत्यसंस्कार केले, आम्ही जवळपास 5,000 अंत्यसंस्कार मी आणि माझ्या संस्थेने केले। तेव्हा आम्ही कुठल्याही प्रकारची जात, धर्म बघितला नाही। सर्वात अगोदर पुण्यात हिंदू अंत्यसंस्कार चालू उम्मत सामाजिक संस्थेने केले। ते करत असताना कोरोना काळात जी एक माणुसकी तयार झाली ती, लोकांपासून दूर गेलती, पण जात धर्म एकत्र आले होते। आणि जसं काळ लोटत गेला, जसं सत्ता परिवर्तन होत गेलं, त्याच्यानंतर माणुसकी बाजूला राहिली आणि जातीपातीचं राजकारण परत चालू झालं। आणि मग हा एक योगायोग आहे की नागपूरची दंगल आणि हे जे सर्व भडकाभडकीचं वातावरण चालू असताना हा एक योगायोग आहे की त्या आमच्या ताईंचा मला फोन आला की मला कोणी नातेवाईक नाही आहेत आणि तुम्ही ही मदत करता का? मग उपास तर तसे पण चालूच आहेत आणि काल आमची बडी रात्र होती, जागनिक रात होती। मग म्हटलं थोडासा यांना पण वेळ दिला पाहिजे आणि हे केल्यानंतर आपले उपवास सार्थक होतील, आपला रमजान साजरा केल्यासारखा होईल। आणि इस्लाम धर्माची शिकवण घेऊन, इस्लाम धर्म जो आम्हाला शिकवतो, म्हणजे इस्लाम धर्माविषयी जे आत्ता पसरवलं जातं आहे की इस्लाम धर्म तसं काही नाही आहे। म्हणजे काही ठराविक लोकांकडून जे विष कालवण्याचा प्रयत्न होत आहेत त्याला कुठेतरी तडा बसावा आणि ते गढूळ झालेलं, दूषित झालेलं वातावरण कुठेतरी शांत व्हावं, त्यात कुठेतरी एक गंगा जमुना तहजीबचा गोडवा निर्माण व्हावा, म्हणून मी केलेलं हे काम आहे। काय केलं पण तुम्ही? मग तुम्हाला फोन आला, तुम्ही गेलात तिथं, कशा प्रकारे विधी केला, काय? ॲक्च्युली परवा संध्याकाळी 4 वाजता मला आमचा मित्र मायकल याचा फोन आला की अशी एक मयत झालेली आहे आणि त्या ताई ससूरमध्ये आत्ता एकट्या आहेत आणि तिथं त्यांचा भावाचा पडून मृत्यू झाल्यामुळं त्यांचं पोस्टमॉर्टम चालू आहे। मग मी इथली नमाज केल्यानंतर मी डायरेक्ट ससूनला गेलो। 5-5:30 वाजले होते तेव्हा। तिथं होळकर नावाचे हवालदार होते। मी त्यांना म्हटलं, साहेब किती वेळ लागेल? तर ते म्हटले की आता पोस्टमॉर्टम होईल, पोस्टमॉर्टम झाल्यानंतर आपण मदत करू। मग पोस्टमॉर्टम होण्यासाठी तेव्हा सूर्यास्त होणार होता, तर मी त्या जयश्रीताईंना म्हटलं आपण सूर्यास्तानंतर करून टाकू ताई, म्हणजे माझा उपवास सुटल्यानंतर आपण त्यांचा अंत्यविधी करून टाकू। मग त्यांनी तेव्हा सांगितलं मला की नाही दादा, आम्ही ब्राह्मण आहोत आणि आमच्या ब्राह्मण समाजात आम्ही सूर्यास्तानंतर अंत्यविधी करत नाही, तर तुम्ही उद्या प्लीज करताल का? मग म्हटलं ठीक आहे, आपण उद्या करू। मग आणि योगायोग बघा की काल आमची जागनिक रात होती, सर्वात मोठा दिवस होता आणि त्या दिवशी हे पवित्र काम करण्याची एक सुवर्ण संधी मला भेटली किंवा माझ्या हातून ते पवित्र काम झालं, याचं मला खूप खूप समाधान आहे। बरं,
तुम्ही यापूर्वी सुद्धा हे काम अनेक वेळा केले, कोविडमध्ये तुम्ही हे काम केलेलं होतं. अजूनसुद्धा असे फोन तुम्हाला येतात का? म्हणजे वारंवार त्यानंतर हे कमी झालं असेल समजा, पण असे फोन येतात का बेवारस किंवा इतर मृतदेहांच्या संदर्भातले अंत्यसंस्कार असतील? आणि सगळ्यात महत्त्वाचं, याला काही आर्थिक खर्च लागतो, त्याचं कसं करतात? आर्थिक खर्चाचा विषय तर म्हणजे आम्ही कधी विचारत पण घेत नाही. ह्याच्यासाठी जो आर्थिक खर्च येतो तो आम्ही आमच्या खिशातूनच करतो. पण पुणे महानगरपालिकेत माझ्या संस्थेची नोंद आहे. मला तिथं प्रत्येक अंत्यविधी करताना एक छोटंसं ॲफिडेविट द्यावं लागतं. रुबल अग्रवाल म्हणून मॅडम ज्या एक्स कमिशनर होत्या, तेव्हा मी त्यांच्याकडं खूप भांडलो. आमच्या कोविड मॅनेजमेंटच्या मॅडम, मला नाव आठवत नाही आता त्यांचं, त्यांच्यावर माझी खूप भांडणं आली. ते अशीच बेवारस दोन माहिती होत्या की मला त्या बेवारस माहिती करायच्या आहेत. मग रुबल अग्रवाल मॅडमनी तेव्हा जातीने लक्ष घालून मला ती परवानगी दिली आणि त्याच्यानंतर मग मी बेवारस मृतदेहांची विल्हेवाट लावण्याचं म्हणजे त्यांचा अंत्यविधी त्या धार्मिक पद्धतीने, म्हणजे जर कोणी मला तुम्हाला ॲफिडेविट द्यावं लागतं का? तुम्ही आता हो याही हो वेळेस हो affidavit हो दिलं? हो आत्तासुद्धा मला ॲफिडेविट द्यावं लागतं. आणि रेल्वेमध्ये ज्या कट्स बॉडी असतात आणि त्यांचं आधार कार्ड भेटलं आणि जर कधी तो मुस्लिम असला आणि जर कधी रिक्वायरमेंट आली की आता याचा अंत्यविधी करायचा आहे, किंवा कुठल्या नातेवाईकांनी परराज्यातून मला फोन केला की आमची अशी अशी व्यक्ती तिथं अशा अशा ठिकाणी मृत झाली, आम्हाला तिथून यायला जमणार नाही, किंवा काही तांत्रिक अडचणी असल्या तर रेल्वे पोलीससुद्धा मला फोन करतात आणि मी रेल्वेच्या डेड बॉडीज पण मॅनेज करतो. बरं. तुम्हाला आज सकाळपासून तुम्ही सोशल मीडियावरती सुद्धा ट्रेंड झाला आहे एकदम. काही वेळापूर्वी उद्धव ठाकरेंचा फोन आला आहे तुम्हाला. जयंत पाटलांनी तुमचा व्हिडिओ शेअर केला आहे त्यांच्या सोशल मीडिया हँडल्सवरती. काय काय प्रतिक्रिया आल्या आहेत सकाळपासून? उद्धव ठाकरे काय म्हणतात? ॲक्च्युली आत्ता जेव्हा तुमचं हे सगळं सेटअप चालू होतं, तुम्ही जेव्हा बाहेरून हे सगळं घेऊन येत होता, तेव्हाच मला खासदार विनायक राऊत साहेबांच्या फोनवरनं उद्धव साहेबांचा तुम्ही पक्षाचं काम करता का शिवसेनेचं? हो, मी शिवसेनेचा पुणे शहर समन्वयक आहे उद्धव ठाकरे गटाचा. तेव्हाच मला साहेबांचा फोन आला. साहेबांनी जी कौतुकाची थाप दिली, साहेब जे कौतुकाचे साहेबांनी दोन शब्द मला सांगितले. हां, आणि साहेबांनी सांगितलं की हे नेकीचं काम तुझ्याकडून झालं. मी तुम्हाला ऐकवतो ते. नेकीचं काम तुझ्याकडून झालं, तुझी लंबी उम्र तुला भेटो, हे जे आशीर्वाद साहेबांनी दिले, हे म्हणजे काल केलेलं काम माझं एक रुकीने सार्थक झालं असं समजतो. आणि जयंत पाटील साहेबांची पण पोस्ट मी बघितली, प्रचंड व्हायरल झालेली पोस्ट आहे. आणि मला विशेष हे वाटतं की मी अनेक लोकांनी, म्हणजे काही हजारो लोकांनी ती पोस्ट शेअर केली. ती पोस्ट शेअर केल्यानंतर मी ज्या कमेंट्स वाचल्या, त्यात मी खरंच महाराष्ट्राचं प्रत्येक माणसाचं कौतुक करतो. एकाही माणसाने निगेटिव्ह कमेंट केलेली नाही आहे. म्हणजे निगेटिव्ह कमेंट न येणं म्हणजे एवढी, म्हणजे फार मिलियनमध्ये ती पोस्ट लोकांनी पाहिली आणि कुणी निगेटिव्ह कमेंट नाही केलं, म्हणजे खरंच महाराष्ट्रात अजून माणुसकी शिल्लक आहे. बिलकुल. वैभव आणि जावेद खान यांचे विचार आणि त्यांचा आदर्श प्रत्येकानं घ्यावा, असंच त्यांचं काम आहे. धन्यवाद या संवादासाठी. एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊयात.